नमस्कार, मी ओमप्रकाश उडात. वास्तव न्यूजच्या रोखोक मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण रोखोक मध्ये घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचा आखाडा आहे याबाबत थोडीफार जी आहे ती समीक्षा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील ह्या जागेचा जो आहे तो तिढा अद्यापही कायमच असल्याचं दिसून येते. आणि दुसरीकडे जर आपण बघितलं तर मतदारसंघामधील जे कार्यकर्ते आहेत, जे सर्वसामान्य मतदार आहेत, याचं सगळ्याचं लक्ष जे आहे ते घनसावंगी विधानसभा मतदारसंघ हा नेमका कुठल्या पक्षाला सुटतोय, नेमका कोणत्या उमेदवाराला सुटतोय, याबाबत जी आहे ती संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. दुसरीकडे कार्यकर्ते जे आहेत यांच्यामध्ये गेल्या कित्येक दिवसापासून घालमेल चालू आहे. हा मतदारसंघ नेमका कुठल्या पक्षाला सुटतोय आणि उमेदवार कोण राहतोय. कारण या मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं जे आहे, मराठवाड्याचं जे आहे ते लक्ष वेधलंय. कारण येथे प्रतिस्पर्धी उमेदवार हे माजी मंत्री आहेत. त्यांनी गेल्या 5 पंचवार्षिक पासून आपला गड हा जो आहे तो अबाधित राखला आहे. म्हणून वरिष्ठांची सुद्धा डोकेदुखी या माध्यमातून वाढण्याचं दिसून येते आणि वरिष्ठांनाही त्यांच्या तोडीसोड उमेदवार देणं हे गरजेचं आहे. म्हणून नेमका घनसावंगी विधानसभा मतदारसंघ हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या गटाला सुटतोय, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सुटतोय, दुसरीकडे दोन्ही सोडून भाजपाच्या कमळाच्या फुलाला सुटतोय. हे जे प्रश्न आहेत याबाबत मात्र सद्यस्थितीत सगळे जे उत्तर आहेत ते अनुत्तीर्णच असल्याचं दिसून येतं या प्रश्नाचे. कारण आपण जर काल बघितलं, एकनाथ शिंदे यांची शिवसेनेची दुसरी यादी आहे ती जाहीर झाली आणि बहुतांश सर्वांनाच लक्ष लागलं होतं सगळ्यांचं की एकनाथ शिंदे यांच्या दुसऱ्या यादीमध्ये घनसावंगी विधानसभाच्या उमेदवारीबद्दल उमेदवार जो आहे त्याच्यावर शिक्कामोर्तब होईल आणि उमेदवारी जाहीर होईल. परंतु या यादीनेही सगळ्यामध्ये निराशाच पसरली. कारण या यादीमध्ये घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांचं नाव नाही. म्हणून सगळ्या घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये चलबिचल चालू आहे. कारण महायुतीच्या उमेदवाराचे जे घोडे आहेत ते आडल्याचं इथं दिसून येते आणि हा वरिष्ठ पातळीवरचा विषय आहे. कारण महायुतीमध्ये गेल्या 2-4 दिवसापासून आपण जर बघितलं तर मिळालेल्या माहितीनुसार महायुतीचं 36 जागावर जे आहे ते घोंगडं आडलं होतं. परंतु कालपर्यंत जी माहिती मिळाली तर कालपर्यंत 36 जागेवरून ते 11 जागेवर आलेत आणि 11 जागेवर आहे ह्या महायुतीचं घोडं जे आहे ते आडलं आहे अशी माहिती मिळते. आणि या 11 जागेमध्ये कदाचित घनसावंगी ही असू शकते. कारण आपण जर बघितलं तर अजित पवारही घनसावंगीमधून उमेदवार देण्यासाठी इच्छुक होते. त्यांनी थोडीफार चाचपणीही केली. त्यांना वाटत होता हा मतदारसंघ आमच्या घड्याळीला सुटावा असाही त्यांचा आग्रह होता. दुसरीकडे घनसावंगी बरोबरच नाशिकचाही तिढा होता. त्यांचं असं म्हणणं होतं एक जागा तुम्ही घ्या, एक जागा आम्हाला द्या. अशा ज्या गोष्टी आहेत गोंधळाच्या आणि घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी देताना या तिन्ही नेत्यांची जी आहे ती कस लागल्याची दिसून येते. कारण इथे प्रतिस्पर्धी उमेदवार साधे नाहीयेत. त्यांनी गेल्या 5 पंचवार्षिक पासून आपला झेंडा जो आहे तो कायम ठेवलेला आहे. म्हणून वरिष्ठांना सुद्धा येथे उमेदवारी देताना मोठी कसरत जी आहे ती करावी लागते असंच यावरून दिसून येते. कारण आता आपण जर बघितलं तर आजचा आणि उद्याचा दिवस जो आहे, उद्या उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. तरी सुद्धा महायुतीकडून अद्यापपर्यंत उमेदवारी जाहीर नाहीये. नेमका हा मतदारसंघ कुठल्या पक्षाला सुटतो याबाबतच प्रश्नचिन्ह उभं राहते आणि पक्षाला सुटल्यानंतर पक्षाचा उमेदवार कोण असावा याबाबत दुसरं प्रश्नचिन्ह उभं राहते. परंतु मतदारसंघामध्ये गेल्या कित्येक दिवसापासून हा जो चर्चेचा विषय आहे, हा मतदारसंघ नेमक्या कुठल्या पक्षाला सुटतोय, उमेदवार कोण राहतोय याबाबतच्या चर्चांना ऊत आल्याचं दिसून येते. परंतु वरिष्ठाकडून मात्र या मतदारसंघाबद्दल जे आहे ते शिक्कामोर्तब अद्यापर्यंत झालेलं दिसत नाही. गेल्या 3-4 दिवसापासून आपण बघितलं तर हे जे इच्छुक उमेदवार आहेत यांनी मुंबईची वारी केली, तेथे जाऊन ते बसले, तरी चर्चाही झाली. परंतु तरी सुद्धा या जागेचा तिढा जो आहे तो सुटलेला नाहीये. म्हणून आपण जर बघितलं तर कालच्या मिळालेल्या माहितीनुसार महायुतीमध्ये जरा आता 11 जागेवर त्यांचं घोंगडं जे आहे ते अडकले. त्यावर त्यांना आज कसल्याही परिस्थितीमध्ये निर्णय घेणे आणि निर्णय झाल्यानंतर उमेदवारी जी आहे ती आज किंवा उद्या सकाळपर्यंत त्यांना ती जाहीरच करणे. कारण उद्याचा जो आहे उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. म्हणून घनसावंगी विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण मराठवाड्याचं लक्ष जे आहे ते वेधले गेले. कारण प्रतिस्पर्धी उमेदवार साधे नाहीयेत आणि त्यांना तोडीसोड उमेदवार देणं हे महायुतीचं काम आहे. आणि त्यामुळे ही जी घालमेल जी आहे वरिष्ठ पातळीवर होईल, त्यांची कस लागण्याची शक्यता आहे. म्हणून घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये पक्ष कुठला आणि उमेदवार कुठला याबाबतचं जे प्रश्नचिन्ह आहे ते जशाला तसंच आहे. काल अनेकांच्या भुवया ज्या आहेत त्या उंचावल्या होत्या. एकनाथ शिंदे यांची दुसरी यादी कधी येते याकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं होतं.
परंतु या यादीनेही घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये निराशाच पसरली. कारण घनसावंगी विधानसभा मतदारसंघामधील उमेदवाराबाबत शिक्कामोर्तब एकनाथ शिंदे यांच्या दुसऱ्या यादीमध्येही झालं नाही. कदाचित त्यांची तिसरी यादी येईल. नेमकं मग घनसावंगी विधानसभा मतदारसंघ हा एकनाथ शिंदे यांच्या धनुष्यबाणाला सुटतोय, दुसरीकडे अजित पवार यांच्या घड्याळीला सुटतोय, तर कदाचित तिसरीकडे असंही होऊ शकतं तो जो मतदारसंघ आहे तो भाजपाला आणि कमळाला सुटत. याबाबत या तिन्ही शक्यता ज्या आहेत त्या नाकारता येत नाहीत. कारण येथे फार जो कस आहे तो वरिष्ठांचा लागताना दिसत आहे. प्रत्येकाची इमेज असते, काही गोष्टी असतात, त्यावर त्यांची चर्चाही चालू आहे. म्हणून घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचा तिढा जो आहे तो कायमच असल्याचं दिसून येते. दुसरीकडे प्रतिस्पर्धी उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरला, त्यांची प्रचार यंत्रणा चालू आहे, कॉर्नर बैठका चालू आहेत, या सगळ्या गोष्टी चालू आहेत. तरी सुद्धा माहितीचा अद्यापपर्यंत उमेदवारीच जाहीर नसल्यामुळे, पक्षच जाहीर नसल्यामुळे सगळी जी आहे मतदारसंघामध्ये अस्वस्थता जी आहे ती पसरल्याचं दिसून येते. कार्यकर्त्यांच्या मनामध्ये घालमेल चालू आहे, सर्वसामान्य मतदार आहे त्यांच्यामध्ये घालमेल चालू आहे. आणि एकच चर्चा आहे, घनसावंगीचं काय, घनसावंगीचं काय, ही जी चर्चा आहे ती या मतदारसंघासह मराठवाड्यामधून ऐकायला येते. मग या मतदारसंघामधून हा जो मतदारसंघ आहे तो नेमक्या कुठल्या पक्षाला सुटतोय? अजित पवारांच्या घड्याळीला सुटतोय, एकनाथ शिंदे यांच्या धनुष्यबाणाला सुटतोय, की देवेंद्र फडणवीस यांच्या कमळाला सुटतोय? याबाबत जे आहे ते प्रश्नचिन्ह उभं राहत आहेत. परंतु तरी सुद्धा वरिष्ठांचा जो जागेचा तिढा आहे मिळालेल्या माहितीनुसार तो 11 जागेवर आला आहे. कदाचित या 11 जागेमध्ये घनसावंगीचाही नंबर असू शकतो. परंतु अद्यापही घनसावंगी विधानसभा मतदारसंघ नेमका कुठल्या पक्षाला सुटतोय, उमेदवार कोण आहे, याकडे सगळ्यांचं लक्ष जे आहे ते वेधलं गेले. कालच्या जी ही यादी आली एकनाथ शिंदे यांची फार मोठी सगळ्यांना आशा लागली होती, मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांनाही लागली होती. कारण एकदा उमेदवार नक्की झाला की पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या सोप्या जातात आणि याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. परंतु सद्यस्थितीत घनसावंगी विधानसभा मतदारसंघावर शिक्कामोर्तब झालं नाही असंच आपल्याला दिसून येते. परंतु तरी सुद्धा वरिष्ठ मंडळीची मोठी डोकेदुखी वाढली या घटाघटाच्या राजकारणामुळे. प्रत्येक ठिकाणीच त्यांना जे पाऊल आहे ते काटकसरीने व्यवस्थित विचारपूर्वक जे आहे ते टाकावं लागतंय आणि म्हणून कदाचित उमेदवारीला उशीर होत आहे. दुसरीकडे असंही आहे, पक्षांतर्गत ज्या बंडखोऱ्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचं आपल्याला महाराष्ट्रभरामध्ये दिसून येते. कारण नाराजीचा सूर आहे तो पसरतो आहे. परंतु यामुळे पक्षांचे जे वरिष्ठ आहेत त्यांना आपले जे पाय आहेत ते हळूहळू व्यवस्थित सगळा अभ्यास करून टाकणं गरजेचं आहे आणि कदाचित बंडखोऱ्या होऊ नये म्हणूनही या याद्या ज्या आहेत त्या जाहीर करायला उशीर होत आहे असंही दिसून येते. परंतु घनसावंगी विधानसभा मतदारसंघाकडे सगळ्याचं लक्ष जे आहे ते लागलं आहे आणि याबाबत उमेदवारीच्या संदर्भातल्या घोषणा ज्या आहेत त्या कदाचित आज दिवसभरात होण्याची शक्यता आहे. कारण महायुतीलाही आज उमेदवाऱ्या ज्या आहेत त्या नक्कीच कराव्या लागतील किंवा उद्या सकाळी कराव्या लागतील. म्हणजे उद्याचा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. म्हणून या मतदारसंघाला हा नेमका मतदारसंघ कुठल्या पक्षाला सुटतो आणि उमेदवार कोण राहतो यावर सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या डिपेंड राहणार आहेत. म्हणून या मतदारसंघाकडे सगळ्याचं लक्ष जे आहे ते वेधलं गेलंय. चला मित्रांनो, वास्तव न्यूजच्या रोखोक मध्ये आपण परत असंच भेटत राहू. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला विसरू नका आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. वास्तव न्यूजच्या रोखोक मध्ये परत आपण असेच वेगवेगळे विषय घेऊन भेटत राहू. तोपर्यंत धन्यवाद.